आज मी ठरवलं होतं की दुकानावरती लाइटिंग लावायची. नमस्कार, मी देवेंद्र. माझ्या 10Kच्या जर्नीमध्ये तुमचं स्वागत. आजचा दिवस थोडा खास आहे कारण या प्रवासात प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक ब्लॉग ही आठवण आहे. आणि आज मी आलो आहे थेट दुकानावर. मिशन लाईट सुरू, वायर कनेक्शन, माळ सगळे एकदम स्पीडमध्ये चालू. पण काय झालं, 2 माळा कमी. मग अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी समोरची वाट बघत होतो आणि तो तर रानात नाही येईपर्यंत रात्रच झाली. मग काय, दोघांनी मिळून लाइटिंग ऑपरेशन सुरू केलं. वायर कनेक्शन, स्विच सगळं जलद गतीने. आणि शेवटी मग आम्ही लाइटिंग लावायला सुरुवात केली. पण एक वायर धरली की दुसरी सुटत होती. मग एक माळ लावली की दुसरी ब्लँक होत होती. फिक्स ही रख, इधर बाद में बहुत गड़बड़ होता है. म्हणजे लाइटिंग पेक्षा आम्हीच जास्त चमकत होतो. शेवटी सगळी लाइटिंग लावून झाली. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? तोपर्यंत श्लोक आणि शौर्य बोलले की पप्पा आम्हाला फटाकड्या पाहिजेत. मग आम्ही गेलो फटाक्याच्या स्टॉलवरती. तिथे मला वैभव दादा आणि व्यंकटेश भाई भेटले. आम्ही तिथं हाय हॅलो केलं आणि फटाकड्या घेतल्या. रुको जरा, सबर करो. तिथून आम्ही फटाकड्या घेऊन परत दुकानात आलो. आता फटाक्याचा शो सुरू. शौर्य म्हणतो की पप्पा मी पाऊस लावतो. तोपर्यंत श्लोकने भुईचक्री लावली. तोपर्यंत शौर्याचा डान्स चालू. प्रणाली आणि शौर्य एक पाऊस लावत होते पण तो काही लागत नव्हता. काही वेळाने शेवटी मी गेलो आणि आम्ही दोघांनी शेवटी पाऊस लावलाय. मग काय, शौर्य एकदम खुश झाला आणि दिवाळीची सुरुवात झाली.